थ्रिल बाकी आहे, नॉट एंडिंग. थांबा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा आहे डे 2 आणि आज आम्ही जाणार आहे कास प्लाटोला, कास पठार, साताराच्या इकडे. बघू कोण आहे बघ. सो मग आता आम्ही आज तिकडे फिरायला जाणार आहे, कारण की तिकडे असं पूर्ण फुलांचा असा बगीचा टाईप्स आहे. आणि आमचं ठरलेलं की आम्ही एकतर वाईला जाऊ, वाईचा गणपती, किंवा मग तिकडे जाऊ. मग तर सगळ्यांचं ठरलं. ओ हो. सो मग आता आमचं ठरलं की आम्ही कासला जाऊ, कारण की आमच्या मम्मीचं पण म्हणणं होतं कासला जा, यांच्या सगळ्यांच्या पेरेंट्सचं पण म्हणणं होतं की कासला जा, आता गेलाय तर एवढ्या लांब परत तुम्ही जाणार नाही. मग नीरज आज कशी दिसते? तयारी कर तू. प्रचितीची आहे, पहिला खाऊन येऊया आपण, मग परत लिपस्टिक जाईल. कोइन्सिडेंटली थोडेफार मॅच झालं, असे थोडेफार, अगदी थोडेफार. हा, अगदी थोडेफार. मला वाटलेलं हे दोघं मॅच झालेत, बट नाही रे. म्हणजे तू आणि प्रचिती ग्रीन मध्ये, नंतर मी ब्लॅक वरून ग्रीन वर आली. सो आता आपण सगळे मुद्दाम केलंस. मुद्दाम. हो मुद्दाम केला. मला तुझ्याशी मॅच करायचं. हो 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 हो. ओपनली फ्लर्ट करते मी तुझ्याशी. अजून काही काय आता, जाऊ दे. नालायक. अरे यार, मी बटनच लावून गेलेलं माझ्या फोनचं. माझी चार्जिंग में माझ्या चार्जिंगचं पण ऑन नाही केलं, स्वतःचं पण नाही केलं. चला मग कितना है आपका? सो आम्ही तयार झालो. ओ तिसरी मॅडम या ना पटकन. ये. आणि आम्ही तिघींनी सेम हेअरस्टाईल केलं. तुझी दाखव ना. आणि या हेअरस्टाईलचं सगळं क्रेडिट जातं निकीला. निकीने तिघींची केस मॅचिंग करत चाललोय. ओके, सो आम्ही 9 पासून निघणार असं बोलून आता आम्ही 11 वाजता. किती वाजले? 11 वाजून गेले. खूप वेळ लावलाय लोकांनी. तू काय करत होता? मी बसलेलो तुमचं आवडतंय कधी त्याची वाट बघत. हा, तर मग असं काहीच झालं आणि आम्ही 2 तास लेट आहोत. आम्ही लवकर जावं म्हणून प्रचितीने आणि नीरजने आम्हाला सांगितलं की 9:30ची बस आहे, पण असं काहीच नाही. असं काहीच नाही काय, आता तिकडनं बस नाही ना मिळाली, मग बस तू मग परत महाबळेश्वरचे तेच ते पॉइंट्स कर. नाही, कशाला, आपण लगेच इथे जाऊ, मॅप्रोला जाऊ. मॅप्रोला जायला काय माहितीये तुला? बघू काय कसं काय होणार आहे. उगाच तुमचा ओरडत असतो, कामच नाही. काल परवापासून सांगा ओरडतोय. आज आम्ही लेट केलं. या रिएक्शन बघा तिच्या, त्याच्यावरून कळेल की तिच्यामुळेच लेट झालं. माझ्यामुळे. मला एवढूचा एक तुकडा घालायचा होता कपड्याचा. ओके, सो आज आम्ही जाणार आहे कास पठारला. मी तुम्हाला सकाळी सांगितलं. सो त्याच्यानंतर आता मी असंच व्हिडिओ बघत होते, तेव्हा मला कळलं की 3rd वीक ऑफ सप्टेंबर टू 3rd वीक ऑफ ऑक्टोबर तिकडे खूप जास्त म्हणजे सुंदर असे फ्लावर्स वगैरे येतात, जसे आपण सिलसिला सॉन्ग मध्ये बघतो. आंबट आहे. तुला असं पाहिजे असेल ना, लिमलेटच्या कोळ्या पण आहेत त्या ऑरेंज वाल्या. हे चोकत राहतो. हा, आता मी सांगते तिकडे ते गार्डन आहे, ते सेम सिलसिला सॉन्ग मध्ये कसं ते ट्युलिप्स आहे, ट्युलिप गार्डन, त्याचं मिनी व्हर्जन आहे. सो मग आता आपण बघू. आय होप की जितकं एक्सपेक्टेशन आमचे असे आहेत तसंच काहीच असतं ते, कारण की आज आम्ही तेच एक लोकेशन करणार आहोत. आणि जर त्याच्यातून वेळ भेटला तर मग आम्ही डॅम करणार आहोत. कोणता डॅम होतं ग? कनेर डॅम करणार आहोत. सो आम्ही फायनली खूप साऱ्या मेहनतीनंतर कास पठारला पोहोचलोय फायनली. हां, कारण की असा सीन झालेला, मी 11ला निघालो आणि आम्ही इथे 4:30ला पोहोचलो. सो असं झालेलं की आम्हाला तिकीट्स भेटणार नव्हती. खालतीच पोलीसवाले पण होते, ते पण बोललेले की नाही भेटणार, कारण की खूप गर्दी आहे. बट नशीब आम्ही एकतर आजच्या दिवसासाठी एकच लोकेशन ठेवलेलं. आणि यार ओ माय गॉड, काय मस्त आहे माहिती. खूप प्रमाणात, खूप कन्सिडरेबल अमाऊंट मध्ये कमी झालं. कारण का कमी झाले माहितीये का? काय सुंदर आहे, काय सुंदर आहे, एक नंबर. जाम गर्दी आहे रे चायला. जाम भारी.
आपली माणसं कुठे आहेत? डॅम डॅम डॅम. सो आता आय एम सेइंग देयर इज डॅम. ओके, तसं वाला डॅम. मला वाटलं तो कान्हेरवाला डॅम. आमचं डॅम राहिलं यार, कारण की आम्हाला इथे पोहोचल्यापासून 4:30 वाजता निघता निघता 6 निघालो म्हणजे फार आरामात करतो. छान सुंदर आहे. पुढे नको जाऊ निकी. स्ट्रगल बघा फोटो काढायचा मॅडमचा. माझी फोटो काढून झाले. सो मी अर्धा पार्ट फिरलो आणि माझं नशीब इतकं चांगलं आहे की माझा जो फेवरेट कलर आहे लॅव्हेंडर, त्याच कलरचे सगळे फ्लॅग्स आहेत. म्हणजे मध्ये मध्ये पिंक आणि येलो आहेत, पण जास्त प्रमाणात तेच आहेत. सो मग असं मला जाम भारी वाटतंय. तू मेन गोष्ट सांगितलीस का? काय आपल्याला एंट्री मिळाली ते मी आधीच सांगितली भाई. एकतर तो रंग बघून मला कसं तरी होत होतं आणि जर एंट्री नसती भेटली तर मला अजूनच हे वाटलं असतं. पिंक हे सगळे लॅव्हेंडर कलरचे फ्लावर्स. अरे यार काय भारी आहे. निकी मॅडमचा फोटोशूट. आणि आता आम्ही निघतो कारण की 6चा टायमिंग होता आणि आता इथे पूर्ण धुकं पण पडायला स्टार्ट झालंय. लागले ना, आम्ही तिघींनी मस्त शॉर्ट्स काढले. आता निघतो. परत यायलाच आम्हाला 2.5-3 तास लागला. जायला परत तेवढाच वेळ लागला. इकडून साताऱ्याला पोहोचायला जवळजवळ 1.5 तास लागतो. नाही 1 तास लागतो. सोबत तेच ओके. सो निघता आता. पूर्ण धुकं झालेलं आहे गाईस. पाऊस पण सुरू झाला आहे. आम्हाला तिकडे जायचं होतं पण धुका आहेत. सो मग जाऊन काय करणार. आता आम्ही वाईला उतरलो साताऱ्याला. म्हणजे कासवरून आम्ही साताऱ्याला आलो. साताऱ्यावरून आम्ही वाईला आलो. आता आम्हाला महाबळेश्वरला जायचं आहे परत हॉटेलवर. 1 तास आहे इकडून. पण आम्हाला खूप भूक लागलेली. सो आम्ही म्हटलं वाईतच जेवतो. वाईमध्ये गणपतीचं मंदिर आहे बट ते आम्हाला करायला नाही भेटलं. इकडून जेवतो वगैरे आणि मग आता आम्ही हॉटेल रूमवर जाऊ. आजचा डे 2 एकच लोकेशन करेपर्यंत आमचा असा हे गेला पण बहुत होता. बहुत आहे. ओके गाईज, सो फायनली आमचं जेवण वगैरे झालं. डिनर आम्ही जवळजवळ जेवायला 2 तास लावले. 2 तास झाले. आपण कितीला आलो? 8:30. हां 2 तास लावले. सो आता आम्ही खूप थकलो. आम्हाला आता अजून आम्ही वाईलाच आहोत. आम्हाला इथून अजून महाबळेश्वरला जायचं आहे. आणि ते बोलत होते की आता लास्ट बस असणार आहे. जर ती नाही भेटली तर मग प्रायव्हेट करून वगैरे जावं लागेल. सो लेट्स सी काय मिळतंय. काय भेटेल जसं भेटेल तसं जाऊ. तोपर्यंत आजचा व्लॉग कसा झाला ते तुम्ही बघा. आपण उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. सो उद्या आम्ही घरी जाणार आहे. तोपर्यंत तुम्ही उद्याचा व्लॉग पण बघा, आजचा व्लॉग पण बघा. तोपर्यंत अरे नाही एंड कशाला करते? अजून भरपूर थ्रिल बाकी आहे. नॉट एंडिंग. थांबा. ओके. सो जसं नीरज बोलला थ्रिल बाकी आहे. थ्रिल नाही बोल. ओके थ्रिल असं नाही वाटत आहे मला. कारण की आम्ही बससाठी थांबलो. मला बस नाही भेटली कारण लास्ट बस गेली आहे. आमच्या ट्रिपमध्ये नेहमी काहीतरी होत असतं. आणि मग नीरजनी इकडून तिकडून शोधून ऑटो वगैरे बघितल्या, त्या पण नाही आहे. मग अशी आम्हाला एक ओमनी भेटली आहे आणि आता आम्ही त्याच्याने जाणार आहे. सो हे नेहमीच आहे की एक तरी दिवस आमचा असा असतो की आम्ही काहीतरी फालतुगिरी करतो. गरजेचं आहे ना. काय गरजेचं? फालतुगिरी करणं की मग ते नेक्स्ट ट्रिपमध्ये बोलत राहणं असं. मग यांनी कोणता तरी कपल होतं त्यांना पण तिथेच जायचं. सो नीरजनी काहीतरी जुगाड केला आणि आता आम्ही निघतोय. बघूया नाही. चल नाही. आता हे जर मम्मीने बघितलं आणि जर मम्मी बोलली की नेक्स्ट ट्रिपवर नाही जायचं मग ह्याला पूर्णपणे रिस्पॉन्सिबल तू असणार. पण ट्रिप तुझीच कॅन्सल होणार आहे ना शेवटी. मग माझीच होणार आहे ना. मग आता मी काय करू? मी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन तरी काय करू? मग तुम्हाला सगळ्यांना घरी यायला लागेल बोलायला. पोहोचवतोय चांगल्या डेस्टिनेशनवर सेफली. बघा रस्ता बघा कोण नाही. आणि ही गाडी आमची दाखव. आता आम्ही ह्याच्याने जाणार आहे आणि आम्ही बसलेलो सगळं ह्याच्यामुळे या माणसामुळे. पण ठीक आहे काही पण असो पोहोचवतो. काहीतरी करतो जुगाड आणि करतो गोष्ट. आता आम्ही पोहोचू.
फायनली पोहोचलो सुखरूप नीट सेफ साऊंड. ह्याच्यामुळे साहेबांनी काही करून कुठून पण करून व्यवस्था केली आणि आम्हाला पोहोचवलेलं आहे. आता आम्ही उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि उद्या आपण लोकांकडे बघितलं कारण बघूया अजून बघूया अजून ट्रिप पूर्ण जे करायची काय असेल ते डे 3 मध्ये. आणि मला घरून सांगितलंय की तू रात्रीपर्यंत पोहोच आणि आमचं अजून असं आम्ही बुकिंग पण केली नाही उद्याची की कधी अरे आता तुझी बुकिंग होती का? किती मस्त आलीस तू. चिल मार. म्हणजे तू मला उद्या असं नेणार आहेस घरी? नाही मी तुला नेणारच नाही. मी तर मध्ये पुण्याला उतरणार. मग आम्ही चौघीने असंच जायचं. बघा तुम्ही. अरे बघूया डोंट टेक टेन्शन. हां सो मग उद्याचं उद्या बघू. तोपर्यंत साठी बाय बाय.